गाडी आणि आम्हाला बघून तुम्हाला काय वाटतंय, आम्ही कुठे चाललोय? आम्ही सगळे चाललो आहोत रत्नागिरी, आमच्या गावी धमाल आणि मस्ती करायला. बघत राहा तुम्ही. भारी वाटतंय, मजा येणार आहे. मी नाही देणार माझी बॅग. गणपती बाप्पा चला, आमचा प्रवास सुरू झालेला आहे अशा प्रकारे बोरिवलीवरून. येस, आणि आपल्या सुयश शेट्टीचे पण खूप खूप आभार, त्यांनी आम्हाला कार दिली. थँक्यू शेट्टे, थँक्यू शेट्टे. म्हणजे थोडा एक वेगळा अनुभव भेटला. नाही तर आम्ही ट्रेननीच जाणार होतो, पण जरा बरं वाटतंय असं, जरा आम्हाला फिरायला पण भेटेल त्या निमित्ताने. तुम्हाला कसं वाटतंय? बाईकने सिंगल सिंगल जाण्यापेक्षा सगळे एकत्र असणार ना, जरा वेगळं हे वाटतंय, मस्त वाटतंय. आणि येत नव्हती दिशा, आता यायला लागली. त्याच्यामुळे मी रागून बसलेली खूपच, त्यामुळे मी तुला खूप शपथ घातला, त्यामुळे ती रेडी झाली. येस, थँक्यू सो मच बापरे, आल्याबद्दल. मला खूप आनंद झालाय. अरे त्याचं बोलणे हे असं शपथा युक्ता घालून बोलवतात, पण चांगलं आहे. शपथ घातल्यामुळे आली तरी ती थोडी मजा करेल, बाकी काही नाही. आमचं म्हणणं काय, थोडी मजा करेल. आयुष्यात मजा करायची, अजून काय उरलंय आयुष्यात, आहे की नाही बाळू? आणि आज रामनवमी आहे, इकडे पालखी आहे मस्त, एक नंबर केलाय. साईराम साईराम साईराम, बोलो साई बाबा की जय. आम्ही आता असंच मजा करत आणि गाणी वगैरे ऐकत जाणार आहोत. धमाल येणार आहे. हा, गाणं बोलेल ना आता, येईल थोडी हळूहळू हवा येईल, गरम होणार नाही. तसं एसी लावू मध्ये मध्ये. आता वाजलेत किती? 5, 5:45 झाल्यात. आम्ही आता 5:45 वाजता निघालोय. बघ काय त्याच्यामध्ये, इज्जत पापड ऍडव्हर्टायझिंग करायची आहे का? तर आपण आता असंच मजा करत जाणार. काय नाही बोल तू, बिंदास. आता पोचलोय टाटा पॉवरला. येस, आता आम्ही किती वाजता पोहोचू आणि कुठे कुठे थांबू, काय काय धमाल करू, सगळंच दाखवू. आणि गावी एकंदरीत मजाच करणार आहे. बाळू पण किती दिवस बोलत होता, जाऊया जाऊया जाऊया. माझं असं झालेलं, ट्रेनचं तिकीट काढून 2 वेळा कॅन्सल झालेलं. हा कधीपासून येणार होता, शेवटी मी गाडीने निघालो आता. त्या बाय. आणि ते पण आम्ही असं अचानक बाहेर जाऊया का गावी, चला जाऊया, आणि आम्ही निघालोय. आणि हे अचानक भयानकवालेच प्लॅन सक्सेसफुल होतात. असं भरपूर वेळा झाले आमच्या बरोबर, अचानक भयानकवालेच. आणि मेन म्हणजे काय, आपण आपल्या गावी चाललोय, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही कुठे राहायचं वगैरे, मस्त धमाल करायची. रस्ता पण असा मोकळा आहे, असंच राहू दे म्हणजे आम्ही लवकर पोहोचू. इथे मध्येच आमची गाडी बंद पडलेली आहे, कारण की बॅटरीची वायर निघाली होती. जस्ट घेऊन निघालो आणि हे झालं थोडं. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.
शुअर ना हो, नाही, नाही, झालं, झालं. काही प्रॉब्लेम नाही काही लहान नंबरला तो बॅटरी काय झाली आहे त्याची हलून आहे ना ती पुढे आली ओके ओके आणि ती वायर पण निघाली त्याच्यातून लूज हो लक्षित मागे सगळं आहे मेकॅनिक्स काय टेन्शन नाही हा प्रवास आमचा असा काय नाही होत असतं प्रवासामध्ये छोट मोठ एक कमीच्या 60 आहे जेवल्यानंतर आम्ही पकडा पकडी खेळतो जिरवायला हे मैं वीडियो निकाल रहा हूँ ठीक है मैं वीडियो निकाल रहा हूँ हे नसा दुखायला लागले असे इकडे एकदम फिरवत आहेत. आणि पल्लवी आउट जिरलं आमचं जिरलं मजा जरा खेळायला पकडापकडी खेळतो आम्ही सगळे दमलेत मजाक मध्ये भरपूर पळलो अरे आम्ही पागल जेवल्यानंतर खेळतोय राऊंड मारायचे होते तर पकडापकडी खेळायला लागलो कोणाच्याही वाईफला जर वजन कमी करायचं असेल तर जेवल्यानंतर असं पकडापकडी खेळायची पकडापकडी खेळलं पाहिजे सॅम्पल 1 सॅम्पल 2 हे सॅम्पलच आहेत हा पण मजा आली पकडापकडी खेळायला तर हे होतं रायगड किचन आणि आम्ही इकडे थोड्या वेळापूर्वीच जेवायला थांबलो होतो आणि याच्या अगोदरचा पार्ट तुम्ही बघितला असेल आम्ही जेवण जिरवायचं होतं म्हणून आम्ही राऊंड मारणार होतो आणि आम्ही लागलो त्याच्याबरोबर पकडापकडी खेळायला हा दमलो आणि जेवण खरंच खूप भारी होतं मस्त होतं भूक लागली म्हणून आम्ही थांबलेलो इकडे जेवायला आम्हाला वाटलं कसं असेल कसं नाही पण खरंच खूप मस्त जेवण होतं इथे हॉटेल रायगड किचनमध्ये मस्त जागा पण आहे इकडे हायवे टच आणि पळून इकडे खुशी वहिनीला आली उलटी पण मजा आली भरपूर वर्षानंतर पाहिलो पकडापकडी खेळलो धमाल हे आहे हॉटेल जय मल्हार थोडं चायसाठी आम्ही थांबलेलो होतो थोडा चाय ब्रेक दिशा नाचते आहे मजा येते जरा असंच धमाल मस्ती करत आम्ही निघणार आहोत निघताय म्हणजे झाला तर निघतो बाळूशेठला चाय प्यायची होती छोटासा ब्रेक आमच्या गाडीला पण ब्रेक या गाडीमध्ये वैशिष्ट्य आहे दिसतंय तुम्हाला MH01 DK माझी बर्थडेट आणि DK क्या बात आहे तू असशील तू असशील समजला काय येडी आहेस येडी माझी बायको मित्रांनो इथे मी गावी यायला तर निघालोय पण इकडे सगळीकडे पेट्रोल संपलेलं आहे आम्ही आता या पेट्रोल पंपला थांबलोय हे पेट्रोल पंप आहे नायशी जवळ सावर्ड्याच्या पुढे आलो की नायशी गाव आहे नायशीच्या थोडं अलीकडे पेट्रोल पंप आहे आम्ही प्रार्थना करत होतो की इकडे पेट्रोल असू दे कारण की तिथून आम्ही निघाल्यापासून मुंबईला पेट्रोल भरलेलं फुल केले टाकी ते इथे येईपर्यंत आम्हाला पेट्रोल काय भेटलेलंच नाही ते नशिबाने ह्या पेट्रोल पंपवर भेटलं आहे आम्हाला
आम्ही पेट्रोल फुल करून घेतलं आहे आणि आम्ही आत्ता रत्नागिरीला जाणार आहोत. तर आम्ही थांबलो आता थोड्या वेळासाठी की बाळूला जो गाडी चालवतो आहे त्याला थोडा आरामाची गरज आहे, म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो आहे. पण इथे बघितलं कुठेच पेट्रोल नाही आहे, कुठेच नाही. हे पण आता संपत आलेलं आहे पेट्रोल. तर बघू आता रत्नागिरीला पोचल्यावरती. तसं फुल करून घेतलं काय टेन्शन नाही. रत्नागिरीला गेल्यावर बघू काय किती फिरायला भेटतंय आणि किती पेट्रोल आम्हाला वापरायला मिळत आहे, तिकडे मिळत आहे की नाही रत्नागिरीत. पण आत्ताचं भेटलंय, आनंद आहे, खरंच खूप भारी वाटतंय. मस्त. इथे फक्त आम्हीच आहोत. अख्ख्या रोडवरती गाड्या नाही आहेत, कुठेच नाही आहेत. बहुतेक त्याच कारणामुळे नसतील की पेट्रोल नाही आहे आणि आम्ही फिरतोय. ते फिरतोय म्हणजे आम्हाला पण माहिती नव्हतं की असं होणार आहे. तर बघू आता, नशीब असेल चांगलं तर चांगलं होईल. स्वामी बघते. चला. आणि हे इथे आराम करायचा, ते इथे मजा करतायत. शेट्टी थँक्यू गाडीसाठी पुन्हा एकदा. इथे पेट्रोल पंप, इथे पेट्रोल पंपवर पण 300 लिटर आता फक्त उरलेलं आहे, त्याच्यानंतर संपणार आहे. आणि इथे मजा करतायत. जा बाळू, जाऊन झोप, डोळे बघ. अरे ती डोळे बघ. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्ही बघितलात तसंच आम्ही रात्री डायरेक्ट आलो इथे पल्लवीच्या घरी आणि आत्ता झोपून उठलेलो आहे. आणि हे इकडे सगळे असे बसलेत चहा प्यायला. क्या बात आहे, सगळे आग्रात बसलेत. मी पण अजून इथे बसलो नाही, मी फक्त साखरपेठाला बसलेलो इकडे. आणि वहिनीने काय काय आणतात खायला, बाप रे. मस्त धमाल चालू आहे. अशीच धमाल चालू राहणार आहे पूर्ण सुट्टीमध्ये. क्या बात आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे रत्नागिरीकडे जायला आणि खूप मस्त वाटते. जरा झोप झाली आमची इकडे येऊन, इकडे म्हणजे नाशिक येऊन बरं वाटलं जरा. आणि आता निघालो आहे, खूप भारी वाटते. सकाळ सकाळी निघालो आहे, मस्त सूर्याची किरणं येत आहेत चेहऱ्यावरती, फ्रेश. आता निघालोय, बघू आता किती वेळ लागतोय जायला. आरामात, एकदम असं आरामात आम्ही निघालोय. हळू हळू हळू. बोल ना, बोल आता, बोल काय. अरे मला असं वाटलं की तू फोटो काढतोस म्हणून मी स्माइल दिली. व्हिडिओ चालू छान वाटते, थंडगार. पाऊस बऱ्यापैकी पडलाय सकाळ रात्री. पाणी वगैरे साचलंय मध्ये मध्ये. पाऊस पडून गेलाय मित्रांनो इकडे, त्याच्यामुळे जरा थंड वाटतंय. पण आता काय माहिती दुपारी काय होणार आहे. हळू हळू हळू, काय नाही काय नाही. टेस्ट करते. चढ नाही चढ, गाडी चढन ना. मस्त सकाळ सकाळ फ्रेश मॉर्निंग मध्ये प्रवास आमचा सुरू झालेला आहे. सूर्यनारायण पण भेटीस आलेले आहेत आमच्या. छान वाटतं एकंदरीत वातावरण. आता रत्नागिरीत कधी पोचतोय
आई पप्पांना सांगितलेलं नाही आम्ही येतोय म्हणून. त्यांना आई पप्पांना आम्ही सांगितलेलं नाही की आम्ही रत्नागिरी गावी येतोय. त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे. बघूया त्यांचं रिॲक्शन काय असणार आहे आणि काय बोलतील आता बघूया. खुश तर होतील ते नक्कीच. आणि आपण असं मनामध्ये पण नव्हतं की त्यांनी असं विचार की आता मध्येच कसं काय आणि असं मध्येच येण्याचं काही कारणच नाही. मला रिॲक्शन घ्या आणि मला आजीला खूप खूप हे करायचं. मला आजी भेटेल मेन गोष्ट म्हणजे आहे माझी आजी 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 आमच्याकडे राहायला आली थोडे दिवस. पप्पाची मामी हा. पप्पाची मामी काय हो आता आलं बोलच नाही येणार आहेस ते. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत मारुती मंदिर आणि हे सगळे झोपले तिकडे. मारुती मंदिरला पोहोचलोय आम्ही आता रत्नागिरीत. इथे एक काम चालू आहे मस्तपैकी. बाळूशेठ गाडी चालवून दमलेले आहेत. आम्ही आता हॉटेल गोपाळला, आयुष्यभर गर्दी बघ एवढी. हॉटेल गोपाळला नाश्ता करायला थांबूया जरा. इकडून काय का पुढे नको जाऊया. गर्दी किती लाईन लागली. गर्दी बघून आम्ही नाही म्हणत आहे हॉटेल गोपाळला. पुढे बघूया काहीतरी. येस, आम्ही आता थांबलेलो आहोत आहार रेस्टॉरंटला नाश्ता करायला. गोपाळकडे नाही गेलो कारण की भरपूर गर्दी होती आणि आता भूक पण लागलेली आहे जरा. तर बघूया, आपण आता नाश्ता करून घेऊ, जरा पेट पूजा करू. चांगलं वाटेल आपल्याला जरा पेट पूजा झाल्यानंतर. पेट्रोल पंप बंद आहेत. सगळीकडे पेट्रोलचे वांदे झालेले आहेत. येस, बघा आम्ही आता पोचलेलो आहोत. भाटे बीच जवळ आता पोचणार आहोत आणि हे आमचा घरी जायचा ब्रिज आहे. इकडे सगळं पूर्ण म्हणून मी तुला बोललो फोन ठेव, कळलं. सही सही एक नंबर वाटते. रत्नागिरी में इधर के गाँव वालों को जाने के लिए ये ब्रिज लगता ही है कंपल्सरी. इधर देख सब बोट है मस्त एकदम. इकडे हा भाटे बीचला जाण्याचा मार्ग आहे. हो भारी नाही, इधर पाय ढसाळता है. मस्त एकदम भारी भारी भारी. फोटोशूट नाही आपण करूया ना, आपण फोटोशूट करूया. आणि बाळू कलिक सोबत आलेला इकडे समुद्र हॉटेलला. किती खुश आहे बघा. एक नंबर फुल लॅविश. समुद्र हॉटेल एक नंबर हॉटेल आहे आणि इकडून एवढा समुद्र भारी दिसतो इथून. आणि इकडे सगळं झाडं. हत्ती होते इकडे, हत्ती इकडे लाल परी लाल परी. आम्ही इकडच्या रूम मध्ये होतो. आम्ही इकडच्या रूम मध्ये होतो. तुला माहिती तो रेड शर्ट वाला फोटो आहे ना माझा, तो इकडचा आहे बघ. तिने काढलाच होता. हे हॉटेल बंद झालंय. शाळा आहे ती पण समोरच आहे. हे हॉटेल बंद झालंय. ते आपल्याला राईट मारायचं ना पुढे. सरळ एकदम सरळ, पण राईट मारायचं आहे. पुढे राईट आहे. आम्ही देख इकडे पुढे शाळा आहे रे. पुढे पुढे कसो पप्पांची शाळा. हा बरोबर, मी तुला बोललो काय. अब हा बंगला आहे ना, आम्ही लहानपणापासून बघतोय तसाच आहे. आणि याची स्टोरी आहे की जो मालक बनवत होता ना, त्याचं इथे भाटे बीचला जाताना वाटतं ऍक्सिडेंट झालं. त्याच्यानंतर त्याचं हा, पण त्याची डिझाईन बघ तेव्हाच कसं बनवलंय ते.
सगळ्यांचे आवाज बंद झाले. आता गाणं गात होते सुरूमध्ये, कॅमेरा चालू होता, सगळ्यांचे आवाज जाऊ बंद. द्या ना घरी आता वाजले की बारा, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा, मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा. आता आपलं घर येत आहे. तो काळा गेट दिसतोय, त्याच्या पुढे लावा गाडी. त्या गेटने आपल्याला आतमध्ये जायचं रे घरात. या नाही पुढे 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 या हे घरात नाही आपल्या पुढच्या घरात. इकडे आई पप्पांना माहिती नाही आहे आम्ही आलोय म्हणून. बस 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 थांबव. आता आई पप्पांना सरप्राईज द्यायचंय, तर चला लवकर बघूया त्यांची रिएक्शन काय आहे. सगळ्यांनी चला. हे हळू बोल ना तू लई, मग तुझा आवाज मोठा आहे. डीके का डीके कोण आली ती? मजा. शॉप मध्ये मी काळजी कशी आम्ही एकत्र होतो फोन लावला तेव्हा. रत्नागिरी होतो मग. फायनली आम्ही पोहोचलो घरी. धमाल. हो आता फिरायला जाऊ नंतर त्या दाखवतो तुम्हाला. चला बाय बाय.